सोलापूरच्या माढा तालुक्यातील वाकाव गावामध्ये पूरस्थिती अत्यंत गंभीर आहे। वाकाव माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचं मूळ गाव आहे। माजी आरोग्यमंत्र्यांचं गाव आता मदतीपासून वंचित आहे। गावकऱ्यांना पाणी वगळता अजून कुठलीच मदत पोहोचली नाहीये। वाकाव गावातील नागरिक अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत। तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजी सावंत वाकाव गावातच आहेत। आसमानी संकटाचं जे रौद्र रूप काय आहे ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे। माढा तालुक्यातील वाकाव गावामध्ये जे की 90% गाव हे पाण्याखाली होतं आणि 100% शेती ही पाण्याखाली होती। त्या मुख्य चौकामध्ये मी आता उभा आहे। आपण एकंदरीत पाहिलं तर गेल्या 5 दिवसापासून जे गाव माढा तालुक्यातील वाकाव गाव आहे ते पूर्णतः पाण्याखाली होतं। त्याला आता पूर ओसरलेला आहे। आपण त्या गावची परिस्थिती पाहतोय। ज्या मुख्य चौकात मी उभा आहे त्या चौकामध्ये आता बघितलं तर आता रस्ता खचलेला आहे। या रस्त्यामध्ये मुख्यतः पेव पडलेले आपल्याला पाहायला मिळतात। पूर ओसरल्यानंतर गावामध्ये हळूहळू लोक यायला सुरुवात झालेली आहे आणि जे गावचे सरपंच आहेत ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। काय सांगाल, काय गावची परिस्थिती होती? सीना नदीच्या काठी पूर जो आला होता, 3-4 दिवस झालं आमचं गाव पूर्ण पाण्यात होतं। बऱ्याच कुटुंबातील लोकांचं नुकसान झालेलं आहे। प्रशासकीयला आम्ही वारंवार फोन करून सुद्धा आमच्यापर्यंत काही मदत पोचलेली नव्हती। तरी आमचे एक खाजगी आमच्या गावातली एक बोट होती, त्या बोटेमार्फत आम्ही पूर्ण बचाव कक्ष करणं, जेवढे आमच्या गावातले युवक वर्ग आहे या वर्गाने जेवढी मदत करता येईल तेवढी मदत आम्ही तिथं पोहोचण्याचा प्रयत्न केला। की काय परिस्थिती होती, हँडल कसं करायचं हे आमच्या सगळ्या ग्रामस्थांच्या मदतीनं आम्ही जे मदत करता येईल तेवढी पोहोचण्याचा प्रयत्न आम्ही लोकांपर्यंत केलेला आहे। प्रशासकीयची एकही मदत आमच्यापर्यंत आलेली नाही। वारंवार आम्ही प्रशासकीयला आम्हाला बोट द्या ह्या मागणी करूनही सुद्धा आमच्यापर्यंत बोट आलेली नाही। आज पूर ओसरलाय, आज तुम्ही गावात आलात, गावकऱ्यांना मदतीची हात देण्यासाठी आलात। काय मदत स्वरूपामध्ये गावकऱ्यांना मदत करताय? आज गावकऱ्यांसाठी पहिली गोष्ट पिण्याच्या पाण्याचं आम्ही फिल्टरचे टँकर मागवलेले आहेत। कारण आजच आपल्या वाकाव या गावाला रस्त्याचं मार्ग चालू झालेला आहे। तर आज पिण्याच्या पाण्याचे टँकर आणि एक सरपंच या नात्यानं प्रत्येक घराचं उद्ध्वस्त बघून त्यांना पोचवण्याचा एक शिदा, त्याच्यामध्ये सगळे 1 किलो डाळ, साखर जे आपल्या कुटुंबाला लागतंय त्या सगळ्या गोष्टी त्या मी आता थोड्या वेळात गावात वाटप करणार आहे। सरपंच ऋतुराज सावंत आहेत, त्यांनी आता गावातल्या लोकांना संसार उभा करण्यासाठी मदतीचे हात म्हणून शिदा सुद्धा आता पोहोचवण्याचं काम केलेलं आहे। कॅमेरामन निखिल करंदीकर समी माऊली डांगे, पुढारी न्यूज, वाकाव, माढा। जी काय अफवा येत होत्या किंवा ह्याच्यावरती व्हॉट्सअप माध्यमातून येतो की 5 फूट पाणी वाढले, 10 फूट पाणी वाढणार आहे, अशा माध्यमातून बातम्या आल्यानंतर ती जी काय लोक होती गावात घाबरलेली, ती सगळी लोक रेल्वे स्टेशनच्या चढावर जाऊन बसली आणि त्यांनी बाहेर काढण्यासाठी मी शासनाला वारंवार फोन केले, तहसीलदारला केले, बीडीओला केले, PSIला केले, PIला केले, सांगितले की असं असे लोक घाबरले, तुम्ही ताबडतोब शासकीय यंत्रणा इकडे पाठवा। परंतु इकडे शासकीय यंत्रणा आली नाही, पोहोचली नाही। ती NDRFची टीम काल आली होती, परवाच्या दिवशी सगळं झाल्यानंतर, पण तोपर्यंत माझे जे हे उभारलेले सगळे माझे पुतणे बाचे हे आहेत, या सगळ्यांनी काम माझ्या प्रायव्हेट बोटीनं साधारण 2 ते 2.5 हजार लोक बाहेर काढण्याचं काम त्यांनी केलं। त्यांचा फोन नाही, त्यांचा संपर्क नाही, त्यांनी आमची विचारणाही केलेली नाही। कारण ते मला आता सध्या राजकीय विरोधक समजतात ना, त्यामुळं त्यांच्या जीवावरती माझं काय असं काय अजिबात नाही। आम्ही आमच्या ताकदीनं, प्रचंड ताकदीनं उभा आहोत, आम्हाला काही त्याच्या आधाराची गरज नाही। एका गावात आम्ही गेलो, तिथे सगळ्यात अधिक नुकसान झालं धाराशिवमध्ये, आणि तिथे शिवसैनिकांची मदत पोहोचली, सरकारची मदत नाही, तिकडल्या आमदारांची मदत नाही। आम्ही विचारले ते आमदार कोण आहेत, तर लोक संतापाने म्हणाले इथे तानाजी सावंत नावाचे आमदार आहेत। तर लोकांनी सांगितलं गाव पाण्यात आणि आमदार पुण्यात, तानाजी पुण्यात, अशी घोषणा तिकडे दिली। गाव पाण्यात आणि तानाजी पुण्यात। एक दिवस ते आले, मुख्यमंत्री आले तेव्हा, म्हणजे त्यांचा अख्खा मतदारसंघ पाण्यात असताना हे साहेब पुण्यात, आणि हे आम्हाला शिकवतात मदत कशी करा।